नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सगळेजण छान जेवण करत असतात. सायली आणि अर्जुन मात्र जरा नाराजच असतात. आता त्याच वेळेस चैतन्य त्या ठिकाणी येतो. अर्जुननी अस्मितासाठी डिवोर्स पेपर मागितलेले असतात. तेव्हा चैतन्य त्याला म्हणतो की अर्जुन खूप घाई होतीये. अरे अस्मिता ताईला नाही आवडणार हे सगळं. तू एकदा पुन्हा विचार कर ना. हा खूप मोठा निर्णय आहे रे. तेव्हा अर्जुन त्याचं काहीच ऐकत नाही आणि मला कळतं काय करायचं आहे. खूप मोठा निर्णय आहे म्हणूनच तो मी घ्यायला हवा आहे. कारण अस्मिता ताईचं आत्ता कशातच लक्ष नाही आहे आणि मला नाही वाटत की तिने पुन्हा पुन्हा त्या खोटारड्या माणसाला चान्स द्यावा. आता सायली ही तिथं येते आणि तीसुद्धा अर्जुनवरती चिडतच असते. तुम्ही हे सगळं असं काही करू नका ती वारंवार सांगत असते. पण अर्जुन तिचं काहीच ऐकत नाही. आता प्रिया मुद्दामच अस्मिताच्या जास्त पुढं पुढं करू लागते आणि अर्जुन अचानकपणे अस्मितासमोर डिवोर्सचे पेपर ठेवतो आणि साईन कर असं म्हणतो. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. प्रताप म्हणतो की अर्जुन हे सगळं काय आहे, असं अचानक काय? तेव्हा अस्मिता तर अर्जुनवरती खूपच चिडते. तू हे डिवोर्सचे पेपर डायरेक्ट मला सही करण्यासाठी आणून देतोयस. डिवोर्स माझा करायचा आहे असं तुझं म्हणणं आहे आणि त्या बाबतीत तुला एकदाही मला विचारावंसं नाही वाटलं का? हा माझा निर्णय असायला पाहिजे आणि तू माझ्या वतीने परस्पर निर्णय घेऊन मोकळे होतेस का? तेव्हा प्रताप आणि घरातले तिला समजावत असतात. पण अस्मिता कोणाचंही ऐकण्याच्या काहीच मनस्थितीमध्ये नसते. ती घरच्या सगळ्यांवरतीच प्रचंड चिडते. सायलीला म्हणते, एक गोष्ट तुला मी माझ्या मनातली सांगितली होती आणि तू काय केलं, माझा विश्वासघात केला. ती लगेच अर्जुनकडे चुगली केली ना तू, आणि तो लगेच या थरापर्यंत जाऊन पोहोचला. तेव्हा अर्जुनही तिला तेच समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तरीही ती त्याचं काहीच ऐकून घेत नाही. ती सगळ्यांना स्पष्टपणे सांगते की माझं लग्न टिकवायचं की नाही हा सर्वस्वी माझा निर्णय आहे आणि मला हे लग्न टिकवायचं आहे. मला सचिनला पुन्हा एकदा चान्स द्यायचा आहे. त्यामुळे हे असं परस्पर निर्णय घेतलेले मी खपून घेणार नाही. सायलीसुद्धा तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करते. पण अस्मिता तिच्यावरती सुद्धा चिडते आणि रागातच न नाश्ता करता तिथून निघून जात असते. तेव्हा कल्पना तिला समजावण्याचा प्रयत्न करते. अगं तू जर खाल्लं नाहीस तर बाळसुद्धा उपाशीच राहील. तेव्हा ती नाश्त्याचं ताट आतमध्ये घेऊन जाते. आता सगळ्यांना तिची खूपच काळजी वाटू लागते. मात्र प्रिया खूप खुश असते. काही जरी झालं तरी हा तमाशा मला पाहायला खूपच मज्जा आली असं ती मनोमन आनंदित होत असते. आता इकडे सचिन झोपेतून उठतो तेव्हा साक्षी त्याच्यासमोर बसलेलीच असते. तू झोपेमध्ये किती छान दिसतोयस असं म्हणून ती एकटक त्याच्याकडे पाहत असते. आता साक्षीकडे पाहताना हा तर चांगला घाबरलेला असतो, मात्र तसं तो काही दाखवत नाही. मनातच म्हणतो साक्षी नुसतंच म्हणते पैसे देईल देईल, पण तिने त्याबद्दल काही विषयच नाही काढला. मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आता तो साक्षीला म्हणतो की आपण इथे असं लपून किती दिवस राहणार आहोत, म्हणजे इथून आपल्याला बाहेर तर पडावं लागेलच ना. अगं इथं पोलीससुद्धा येऊन गेले. साक्षी म्हणते अरे येऊन गेलेत ना, आणि त्यांनी एकदा कन्फर्म केलं आहे, मग आता पुन्हा इथे कोणी येणार नाही आहे. आता सचिन तिला वारंवार बाहेर पडण्याबद्दलच बोलत असतो आणि तिलाही तसंच वाटतं. आता इकडे सायली, अर्जुन आणि चैतन्य दोघांवरही खूप चिडलेली असते. कारण असंच 5वीच्या दिवशी डिवोर्स पेपर आणून द्यायला नको होते. मात्र अर्जुनही त्याच्या जागी योग्य असतो. दोघांमध्ये मतभेद होतात आणि दोघेही एकमेकांशी न बोलण्याचा निर्णय घेतात. आता इकडे सचिन साक्षीला पटवून देतो की आपल्या दोघांपैकी कोणीतरी बाहेर पडणं गरजेचं आहे, तरच आपण अण्णांना जेलमधून बाहेर कसं काढायचं याच्याबद्दल काहीतरी विचार करू शकतो ना. तर साक्षीला अण्णांना सोडवायचं म्हटल्यानंतर तिला हे सचिनचं म्हणणं पटू लागतं आणि मग आपण काय करायला हवं असं ती त्यालाच विचारते आणि सचिन त्याचा प्लॅन तिला सांगतो. तुमच्याकडे एखादं गोडाऊन वगैरे आहे का असं तो तिला विचारतो. तेव्हा साक्षी म्हणते हो 1-2 गोडाऊन आहेत. तर मग ते पुढचा प्लॅन कसा वर्क करायचा याच्याबद्दल डिस्कस करतात. आता इकडे सायली, कल्पना, प्रताप सगळेच अस्मितामुळे खूपच चिंतेमध्ये असतात आणि सचिन तिच्याशी जे काही वागतोय ते कोणालाही पटलेलं नसतं. पण सायली म्हणते आपण या सगळ्याकडे दुर्लक्ष करायला हवं. आज 5वीची पूजा आहे ना, मग आपण ती व्यवस्थित पार पाडायला हवी आणि अस्मिताताई कशा खुश राहतील याच्याकडेच आपण जास्त लक्ष द्यायला हवं. आता सायली आणि कल्पना दोघीही पूजेसाठी काय काय लागतात त्याची तयारी करू लागतात आणि इकडे प्रिया त्यांचं बोलणं गुपचूप ऐकते आणि विचार करते की सायली तर इथं आहे, मग अर्जुन बाहेर कुठे गेला? तो पुन्हा माझ्या विरोधामध्ये काही पुरावे तर गोळा करायला नाही गेला ना, शोधावं लागणार आहे.
आता इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनला आलेले असतात. त्यांना वंदना जाधवबद्दल काही माहिती मिळते का ते पाहतात. तेव्हाच एक कॉन्स्टेबल तिथे येतात आणि त्यांना ते FIRची कॉपी देतात आणि ते सांगतात की जेव्हा मी नुकताच जॉईन झालो होतो ना, त्यावेळेस ही केस आली होती. मीच माझ्या हाताने FIR लिहून घेतला होता. त्या वंदना जाधव त्या एका छोट्या मुलीला काहीही झालं तरी शोधायचंच म्हणत होत्या. त्यामुळे ही केस माझ्या चांगलीच लक्षात आहे. आता त्या फाईलमध्ये त्यांना वंदना जाधवचा पत्ता आणि फोन नंबरसुद्धा मिळतो. इकडे प्रिया सायलीकडे चौकशी करायला येते. तिला फक्त एवढंच जाणून घ्यायचं असतं की अर्जुन नेमकी कुठे गेलाय. म्हणून ती अस्मितेच्या बाळासाठी काही खेळणी मी पाहून ठेवली आहेत, फक्त ती मार्केटमधून घेऊन यायचीत, असं ती सायलीपुढे कारण पुढं करते आणि खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करत असते की अर्जुन नेमकी कुठं गेलाय. पण सायली तिला काही सांगत नाही आणि दुसऱ्या कामामध्ये गुंतवते. तितक्यात पूर्णाजींचा फोन येतो आणि त्या सांगतात की सगळी तयारी झाली ना, मग पूजेच्या अगोदर तू आणि अर्जुन आपल्या देवी आईच्या मंदिरामध्ये तिथं जाऊन पेढ्याचा प्रसाद चढवा. दोघेही दर्शनासाठी जा. तेव्हा सायली हो असं म्हणते आणि लगेच अर्जुनला कॉल करते. मात्र अर्जुन वंदना जाधवच्या नंबरवरती कॉल करण्यामध्ये बिझी असतो आणि तो सायलीचे फोन कट करतो. नंतर तो तिचा जेव्हा फोन रिसीव्ह करतो तेव्हा सायली म्हणते की आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे, तुम्ही डायरेक्ट तिथंच या, मी इकडून निघते. आणि मग दोघेही मंदिरामध्ये भेटायचं ठरवतात. पण प्रिया पुन्हा मध्ये मध्ये करायला येते आणि अर्जुनचा फोन होता का असं ती पुन्हा पुन्हा विचारते. सायली म्हणते तुला काय आणायचं असेल ना ते माझ्या मोबाईलवरती पाठव, मी तुला लगेच आणून देईल. असंही मी मंदिरामध्ये जाणारच आहे. आता अर्जुन विचार करत असतो की तो फोन कसा लागत नाही आहे. तितक्यात तो व्यक्ती फोन करतो. आता हा दुसराच नंबर असतो आणि तो व्यक्ती सांगतो की वंदना जाधवचा हा नंबर नाही आहे, पुन्हा या नंबरवरती कॉल करू नका. चैतन्य म्हणतो अरे 25 वर्षापूर्वीचा नंबर आहे, तो दुसऱ्या कोणाला तरी जाऊ शकतो. आता आपण दुसरा काहीतरी पर्याय निवडायला हवा. आता अर्जुन त्याला सांगतो की मला मंदिरामध्ये जायचं आहे, तू इथे लक्ष ठेव आणि मग तो तिथून निघून जातो. आता अर्जुन आणि सायली दोघेही देवीच्या मंदिरामध्ये येतात. अर्जुन तिच्याशी बोलत असतो, मात्र सायली त्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही, कारण दोघांचीही भांडणं झालेली असतात. सायली देवी आईला प्रार्थना करते की सचिन भाऊजी आणि साक्षी शिकरे या दोघांचंही लवकरात लवकर भिंग उघडं पडू देत, त्यासाठी मला मदत कर. आणि चक्क देवी तिला कौलसुद्धा देते. तिला खूप आनंद होतो आणि ते फूल घेऊन ती बाहेर येते. तेव्हा अर्जुन फोनवरती बोलत असतो की वंदना जाधव जिथे काम करतीये तो पत्ता आपल्याला मिळालेला आहे. ही गोष्ट तो लगेच सायलीला सांगतो. दोघेही खूप खुश होतात. अखेर दोघांमधील अबोला मिटतो आणि सायली अर्जुन दोघेही ठरवतात की आता तो दिवस दूर नाही की जेव्हा आपल्या हातामध्ये सगळे पुरावे असतील आणि प्रियाचा खोटा चेहरा आपण घरच्या सगळ्यांसमोर आणू. आता दोघंही डील करतात आणि लवकरात लवकर हा चेहरा तिचा उघडा पाडू असं एकमेकांना प्रॉमिस करतात. आता इकडे साक्षी आणि सचिन दोघेही गोडाऊनवरती येतात आणि साक्षी म्हणते तू इथून बाहेर पडशील, पण मला प्रॉमिस कर की तू अस्मिताला जाऊन भेटणार नाही आहेस. तेव्हा सचिन म्हणतो अगं असं काय करतेस ब्युटिफुल, मला तिथं जावं तर लागणारच आहे ना, तू पण लक्षात ठेव हे सगळं नाटक असेल. अस्मिता मला पैशांची मदत करणार आहे, कारण माझे सगळे अकाउंट फ्रीज झाले आहेत, तुला तर माहितीच आहे ना. मग एकदा का तिच्याकडून मदत मिळाली ना की मी लगेच तिला डिवोर्स देऊन टाकेल आणि मग कायमचा तुझ्याकडे येईल. पण तोपर्यंत तू व्यवस्थित सेफ राहा आणि मला कॉन्टॅक्ट करण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. जेव्हा मी तुला कॉन्टॅक्ट करेन ना तेव्हाच आपण बोलूयात. आता तो तिला तिथून जायला सांगतो. तेव्हा साक्षी त्याला पुन्हा एकदा मिठी मारते आणि सचिन खोटं खोटं पुन्हा तिला जाळ्यात ओढतो. आता जेव्हा साक्षी निघून जाते तेव्हा सचिन स्वतःशीच हसतो, स्वतःचा कोट काढून टाकतो, अंगावरचे कपडे फाडतो आणि डोक्याला सुद्धा मार लावून घेतो, जेणेकरून असं त्याला दाखवायचं असतं की साक्षी शिकरेने त्याला किडनॅप केलं होतं. आणि तो त्याचा मोबाईल फोनसुद्धा ऑन करतो, ज्यामुळे पोलिसांना लगेच त्याचं लोकेशन मिळतं आणि ते अर्जुनला कॉल करून सांगतात की सचिन दीक्षित यांचं लास्ट लोकेशन ट्रेस झालेलं आहे, त्यांचा फोन ऑन झालेला आहे. सायली लगेच अर्जुनला म्हणते की तुम्ही तिकडे लगेच जा, मी माझी घरी जाते. आणि इकडे सचिन आरामात खुर्चीमध्ये बसून काउंटिंग करू लागतो. त्याचं काउंटिंग कंप्लीट होईपर्यंत
पोलीस आणि अर्जुन त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि अगदी त्याच्या प्लॅनप्रमाणे सगळा प्रकार घडलेला असतो. अखेर अर्जुन आणि पोलिसांना सचिन बेशुद्ध अवस्थेत सापडतो आणि त्याच वेळेस इकडे अस्मिताच्या पाचीची सुद्धा तयारी केलेली असते आणि ती विचार करते की सचिनला कॉल करावा. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये सचिन घरी येतो, अस्मिता त्याला माफ करते आणि त्यासाठी ती घरातील सगळ्यांशी भांडते. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.